नमस्कार मंडळी, आज आपण झटपट तयार होणारं काकडीचं थंडगार कोशिंबीर बनवणार आहोत. चला तर मग काही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता मी कोशिंबीर बनवण्यासाठी आलं आणि मिरचीचं जे आपण वड्यासाठी ओबडधोबड मिक्सरमधून काढलेलं होतं ना, आलं आणि मिरचीचं असं जाडसर ओबडधोबड वाटून घेऊया. जास्त बारीक नाही करायचं, फक्त जाडसर. ते आपण कोशिंबीरमध्ये पण टाकणार आहोत आणि वड्यामध्ये पण टाकणार आहोत. आता मी इथे 3 ते 4 चमचे बाउलमध्ये दही घेते. दही पण बघा असं घट्टच घ्यायचं, पाणी नाही घ्यायचं, असं घट्टच घ्यायचं, म्हणजे ते कोशिंबीर पण एकदम घट्ट होते. बघा किती छान दही आहे, एकदम घट्टसर घेतलेला आहे. आणि एक काकडी मी सोलून किसून घेते. आता ती किसलेली काकडी मी त्या दहीमध्ये टाकायची. आणि जे आपण ते आलं आणि मिरचीचं ओबडधोबड मिक्सरमधून काढून घेतलेलं होतं ना ते वड्यांसाठी, त्याच्यातला फक्त अर्धा चमचा त्या दहीमध्ये टाकायचा. आपण कोशिंबीर बनवतो ना त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा आलं आणि मिरचीचं ओबडधोबड केलेलं, बस एवढंच. अर्धा चमचा, अर्ध्याहून कमी टाकायचा. आणि त्यात आपण अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकूया. भाजलेली जिरेपूड. त्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया, म्हणजे कसं काकडीच्या कोशिंबीरला छान चव येईल. आणि आता आपण त्यात थोडासा सेंधा नमक, काळा मीठ असते ना, सेंधा मीठ, ते टाकूया अर्धा चमचा. जास्त ना, अर्धा चमचाच टाकायचा. हे कसं खूप खारट असेल पण पचण्यास चांगलं असते. सेंधा मीठ म्हणजे काळं मीठ, पचण्यास हलकं असते बघा. आणि ते आता त्याच्यात 1 चमचा साखर टाकूया. ते छान असं मिश्रण, दही आहे ना, ते छान असं चमच्याने हलवून एकजीव करूया. ते दही एकदम असं फेटूया असं चमचाने. बघा, हे कोशिंबीर खूप छान लागते. आणि हे कोशिंबीर झाल्यावर आपण फ्रीजमध्ये ठेवूया. आता हे शेंगदाणे मी शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेते. त्या शेंगदाण्याचा कूट पण नाही, 2 चमचे, 1-2 चमचे त्याच्यात जाणार आहे. हे बघा, मी 1 वाटीभर शेंगदाणे घेतलेले, ते भाजून मिक्सरला लावलेले आहेत. आता त्याच्यामध्ये मी 1 ते 2 चमचे त्याच्यामध्ये कोशिंबीरमध्ये टाकलेले आहेत. बघा, तर एकदा अजून परत एकजीव सगळं हलवत राहायचं, कारण की दहीचे ते गुट्ट पोळेपर्यंत आपण हलवत राहायचं. किती छान टेस्ट आहे ते वड्यांना. गरम गरम वडे आणि थंड थंड काकडीचं कोशिंबीर, खूप छान टेस्ट येतं. असं करून बघा तुम्ही. जर तुम्ही माझा हे कुरकुरीत साबुदाणा वडा अजून पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्की पहा. कारण या दोन्ही रेसिपी एकमेकांसोबत अगदी परफेक्ट लागतात. आता आपला हा कोशिंबीर रेडी आहे. आता मी फ्रीजमध्ये ठेवत आहे थंड करण्यासाठी. रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करा.